नमस्कार, मी सर्पमित्र के.टी. शिर्के, राहणार कडसुरे, नागोठणे, तालुका रोहा, जिल्हा रायगड। तर आज दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी सुट्टीचा दिवस असल्यामुळे घरीच होतो। तेवढ्यात आमचे कबड्डीतील मित्र, कोंडगाव येथील माझे मित्र अरविंद बुरुमकर यांचा कॉल आला की दुपारपासून त्यांच्या वाड्याच्या शेजारी एक घोणस जातीचा साप त्यांना आढळून आलेला आहे। हे जे मामा दिसत आहेत ते इथे बकऱ्या चरतात आणि आपण पाहतात, आपण आलो तो रायगड जिल्ह्यातील कोंडगाव या गावी। आणि खरोखर कोंडगाव म्हणजे चारी बाजूनी डोंगर आणि मध्ये वसलेलं हे निसर्गाच्या सानिध्यातलं गाव। आपण हा वाडा पाहू शकता आणि या वाड्याच्या शेजारीच हे ग्रामस्थ बकऱ्या चरण्यासाठी येत असतात। हे आहेत अरविंद बुरुमकर आणि बकऱ्या चरत असताना दुपारी त्यांना हा घोणस जातीचा साप त्यांच्या निदर्शनास आला। काहीसे भयभीत झाले होते आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला ती परिस्थिती समजली की भरपूर झाडी होती वाड्याच्या शेजारी आणि ह्याच वाड्याच्या शेजारी त्यांच्या बकऱ्या फिरायला आणतात आणि खूप काळजीपूर्वक आम्हाला पकडायचं होतं, कारण घोणस साप म्हटलं की एक मनात भीती असते, कारण याची जी दंश करण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत चपळ असते। आपण पाहू शकता किती मेहनत करायला लागते आणि चुकून जर का झाडीमध्ये गेला तर पुन्हा सापडणं मुश्किल होतं। म्हणून त्या झाडीतून पकडून आम्ही रस्त्यावर आणलं। पाहू शकता किती मोठा हा घोणस आहे, पूर्ण वाढ झालेला घोणस आहे आणि त्याची चालाकीसुद्धा आपण पाहू शकता। अत्यंत चपळ दंश करतो, त्यामुळे शक्यतो आम्ही हाताने पकडत नाही, परंतु हा अडचणीत असल्यामुळे आम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागली। आपण पाहू शकता चारी साईडला पूर्ण झाडी आहे, कारण कोंडगाव म्हटलं की एक निसर्गाच्या सानिध्यातलं गोवा हायवेच्या पश्चिमेला, नागोठणा गोवा हायवे आहे त्याच्या पश्चिमेला हे गाव वसलेलं आहे आणि खोऱ्यामध्ये आहे, त्यामुळे इथे प्रचंड वृक्ष, झाडी आणि जंगल स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। ग्रामस्थांची खूप धावपळ होत आहे, त्यांना सुद्धा एक कुतूहल होतं साप कसे पकडतात आणि इतका मोठा घोणस साप बघितल्यावर त्यांची इथं भंबेरीच उडाली होती। अतिशय ॲग्रेसिव्ह आपल्याला हा साप पाहायला मिळतोय। तर मी नेहमीच सांगत असतो की घोणससारखा दिसणारा साप म्हणजे अजगर। काही लोक असतात उत्साही लोक जी अजगर समजून त्या घोणसला पकडतात आणि आपला जीव गमावून बसतात। तर माझी एक नम्रतेची विनंती आहे, कुठलाही साप आपल्याला माहिती नसेल तर त्याला पकडू नये। माझा नंबर आहे 820 834 889 या मोबाईल नंबरवर कॉल करून आम्हाला तुम्ही बोलवू शकता, जेणेकरून त्या सापाचा जीवसुद्धा वाचेल आणि आपल्याला सुद्धा समाधान मिळेल की आपल्या बाजूला आसपास कोणताही साप नाही आहे। तर पाहताय आपण कोंडगाव ग्रामस्थ जवळजवळ 20 ते 25 मिनिटाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही त्याला त्या झाडी झुडपातून बाहेर आणलं। आणि एक वैशिष्ट्य असतं, यांना जर पकडायचं असेल तर पाईपद्वारे आम्ही ते पकडतो आणि पाईप आम्ही भिंतीला जोडून त्याला पिशवी बांधून त्याला सुखरूप त्या पाईपामध्ये आम्ही सोडत असतो, जेणेकरून सापालासुद्धा त्याची सुरक्षितता जाणवते आणि कोणताही ॲग्रेसिव्हपणा न दाखवता ते ह्या पाईपामध्ये शिरतात। तर आमचे छायाचित्रण करत आहेत आमचे जावई विनोद भाऊ शिंदे, हे सुद्धा नेहमी आमच्या सोबत असतात। पाहताय आपण किती मोठा घोणस आहे। तर अशा प्रकारे आम्ही त्याला जेरबंद केलं आणि आता निर्मनुष्य ठिकाणी आम्ही त्याला घेऊन जाणार आहोत, जेणेकरून तो त्याची दिनचर्या व्यवस्थित पार पाडेल आणि निसर्गाचं समतोलसुद्धा राखता येईल। अशा प्रकारे आम्ही त्याला पिशवीमध्ये भरलेला आहे। धन्यवाद अरविंद बुरुमकर
आपण कॉल केलात, एक वन्यजीव वाचवल्याबद्दल आपले शतश आभार. हे आहेत अरविंद बुरुमकर, कोंडगाव संघाचे कबड्डीचे कर्णधार आहेत. ते दामणे साहेब एक वरिष्ठ शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि हेच आजोबा जे बकऱ्या चरण्यासाठी त्या वाड्याच्या अवतीभोवती जात होते आणि त्यांना हा घोणस जातीचा साप दिसला होता. हे सर्व करत असताना आम्ही ग्रामस्थांना माहितीसुद्धा दिली की सापाला घाबरायचं कारण नाही आहे, कारण भारतामध्ये फक्त 5 विषारी जातीचे साप आहेत. त्यामधील हा एक अतिविषारी घोणस आता जो आपण पकडला. दुसरा आहे तो नाग, तिसरा आहे मण्यार, कॉमन किट ज्याला आपण म्हणतो, आणि चौथा फुरसं, आणि 5वा आहे बांबू पीट वायपर ज्याला आपण हिरवा चापडा असं सुद्धा म्हटलं जातं. हे आहेत सजनाजी धामणे आणि सफेद टी शर्ट आहेत ते अरविंदजी बुरुमकर आणि ग्रामस्थ आणि विनोद भाऊ शिंदे ज्यांनी हे छायाचित्रण केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही गाववाल्यांच्या मनातली भीती दूर केली, त्यांना सापाच्याबद्दल गैरसमज आहेत ते समजवले. हे प्रणव शिंदे, हे कबड्डीपट्टू कोंडगावचे. आपण पाहू शकता रुद्राक्षासारखं ज्या माळा असतात तसे गोल गोल धब्बे, गोल गोल निशाणं ह्या घोणस सापावर असतात. तोंड त्याचं बारीक असतं आणि त्रिकोणी आकाराचं असतं. अजगराचं थोडं पसरट असतो. आपण पाहू शकता अतिविषारी घोणस साप. आम्ही त्याला जंगलात सोडण्यासाठी आलेलो आहोत. तोंड आपण पाहू शकता त्रिकोणी आकाराचं हे त्याचं तोंड असतं आणि जवळजवळ 1.5 इंचाचे दात त्याचे असतात. त्याच्यामुळे बाईट करताना तो खूप ॲग्रेसिव्ह असतो आणि जवळ जातात तो बाईट करतो. तर शेतावर जाताना नेहमीच काळजी घ्या. तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.